गरीब पण श्रीमंत मनाचे नवरा-बायको. एका छोट्याशा गावात रामू आणि सीता नावाचे नवरा-बायको राहत होते. त्यांची परिस्थिती खूप गरीब होती. रामू रोज मजुरी करायचा आणि सीता लोकांच्या घरी जाऊन भांडी घासायची. दिवसभर कष्ट करूनही कधी पोटभर अन्न मिळायचं तर कधी इपाशी झोपावं लागायचं. पण एक गोष्ट मात्र खास होती. दोघांमध्ये खूप प्रेम आणि समजूतदारपणा होता. ते नेहमी म्हणायचे, आपण गरीब असलो तरी मनाने श्रीमंत आहोत. एके दिवशी जोरदार पाऊस सुरू होता. रात्री उशिरा त्यांच्या झोपडीच्या दारावर टकटक झाली. रामूने दार उघडलं तर बाहेर एक म्हातारा माणूस पूर्ण भिजलेला उभा होता. तो म्हणाला, बाळांनो, मला आजची रात्र इथे राहू द्याल का? माझ्याकडे कुठेच जायला जागा नाही. रामू आणि सीताकडे स्वतःसाठी सुद्धा नीट अन्न नव्हतं, पण त्यांनी त्या म्हाताऱ्याला आत घेतलं. सीताने उरलेली एकच भाकरी आणि थोडी भाजी त्याला खायला दिली. स्वतः मात्र दोघं उपाशी झोपले. सकाळ झाली. म्हातारा निघताना हसून म्हणाला, तुम्ही खूप गरीब आहात, पण तुमचं मन सोन्यासारखं आहे. देव तुमचं भलं करेल. हे बोलून तो निघून गेला. काही दिवसांनी रामूला गावात कायमस्वरूपी काम मिळालं. सीतालाही छोटासा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारली. एके रात्री सीता म्हणाली, आपण त्या म्हाताऱ्याला मदत केली म्हणून देवाने आपल्याला मदत केली. रामू हसत म्हणाला, गरिबी माणसाच्या खिशात असावी, मनात नाही. बोध, दया, प्रेम आणि चांगुलपणा कधीच वाया जात नाही. गरीब माणूस पैशाने गरीब असू शकतो, पण मनाने श्रीमंत असला तर तोच खरा मोठा असतो.